नमस्कार, मी भारती जाधव। 5 जानेवारी पासून मुंबईला आझाद मैदानवरती मी माझ्या संपूर्ण कुटुंबासहित या ठिकाणी बेमुदत उपोषणाकरिता आम्ही एकत्र बसलो। मी काही सरकारला भीक मागायला गेले नव्हते किंवा मी या सरकारला असं पण म्हटलं नव्हतं की आम्हाला तुम्ही रोजगार द्या। मी फक्त या सरकारवर विश्वास ठेवला। या सरकारने जो दिलेला शब्द आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना यातून प्रशिक्षण पूर्ण करा आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही काम करीत असाल त्याच ठिकाणी तुम्हाला त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार देऊ, असा हा सरकारने दिलेला हा शब्द जो शब्द की सरकार आता म्हणते की मी हा शब्द दिलेला नाही। हा शब्द आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला हा शब्द, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द, हा शब्द त्यांनी पाळला पाहिजे। त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला शब्द दिला की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घ्याल त्या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ, असा हा सरकारने दिलेला शब्द कुठेतरी आता त्यांनी या दिलेल्या आश्वासनाला ते विसरत आहे। तरी या सरकारने तो दिलेला शब्द पाळावा, कारण आम्ही कुठेतरी ज्या ठिकाणी आम्ही काम करीत होतो, ज्या ठिकाणी आम्ही चांगल्या ठिकाणी काम करीत असून चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी पगार मिळत होता, ती नोकरी सोडून आम्ही हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी रोजगार देईल म्हणून आम्ही या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेमध्ये आम्ही 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तर आम्ही या ठिकाणी बेरोजगार म्हणून आता या ठिकाणी बसलेलो आहोत। कारण सरकारने म्हटलं की प्रशिक्षण दिलंय, पण मला या सरकारला एक प्रश्न विचारते की सर्वप्रथम आम्हाला प्रशिक्षण दिलंय का? पण प्रशिक्षण देऊन जर आम्हाला रोजगार द्यायचा होता तर तुम्ही या सरकारला एवढंच मला विनंती करूशा वाटते की तुम्ही जो दिलेला शब्द आहे तो पाळावा। कारण आमचं प्रशिक्षण होऊन 11 महिने आमचं पूर्ण झाले आणि प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही बेरोजगार झालो, मग आम्ही आता करायचं का? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि या प्रश्नातूनच जे काही आम्ही या ठिकाणी उदरनिर्वाह करीत होतो, जे काही शेती मजुरी करून आम्ही थोडा आमचं उदरनिर्वाह करून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आनंदित होतो, तर कुठेतरी ही योजना आली मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी योजना आणि योजनेतून आम्ही लाभ घेतला। 11 महिने पूर्ण झाले आणि 11 महिने पूर्ण झाल्यानंतर आता काय, बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आणि ही वेळ आली आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आणि आम्ही माझं सर्व कुटुंब या मुंबईला या ठिकाणी आझाद मैदानवरती आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहोत। तर सरकारचं म्हणणं आहे की युवा या देशाचं भवितव्य राहते, तर ही परिस्थिती बघता युवांना तुम्ही उपाशी रस्त्यावरती बसायला लावलं, ही वेळ या सरकारने आपल्यावर आणली। तर या सरकारला एक विचारूशा वाटते किंवा जे काही आपले माध्यम आहे किंवा जे काही आतापर्यंत जे काही आपण या ठिकाणी आपले सर्व 18 ते 19 आंदोलने झाले, आतापर्यंत या सरकारला आतापर्यंत त्यांनी आपल्याला न्याय दिलेला नाही। मग कुठेतरी आपल्याला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी आवाज उठवा। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की आमच्यावर जो अन्याय होत आहे, आमच्या मुलांवर जो अन्याय होत आहे, जे युवक युवतीवर अन्याय होत आहे, कुठेतरी ही बेरोजगारीची जी समस्या आहे पूर्ण देशभर ही समस्या उद्भवलेली आहे आणि आजचा युवक हा बेरोजगार होऊन कशा प्रकारे नोकरीसाठी वणवण भटकत आहे, ही परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे। तर आम्हाला न्याय भेटावा, आमच्यावर जो अन्याय होत आहे याला कुठेतरी वाचा फोडावी, म्हणून जे काही प्रसार माध्यम आहे यांच्या माध्यमातून मी सर्वांना हात जोडून विनंती करते की तुम्ही आम्हाला न्याय द्यावा
आणि या सरकारने, या युतीने आम्हाला जो दिलेला शब्द होता की तुम्हाला ज्या ठिकाणी काम करीत आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देऊ, असे दिलेले शब्द ह्या सरकारने आहे, हे शब्द पाळावे असे सर्वांना आवाहन करते. कारण आम्ही देशाचे युवक आहोत आणि युवक म्हणजे एक देशाचं भवितव्य राहते आणि हे कुठेतरी भवितव्य आज उपाशीपोटी रस्त्यावर बसलेलं आहे. हे सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आवाहन करते किंवा हात जोडून विनंती करते की सरकारने दिलेला शब्द पाळावा. कारण जो शब्द पाळत नाही तो कोणाला न्याय देऊ शकत नाही आणि देशाचं जे भवितव्य आपण पूर्ण त्यांच्या हाती सोपवलेलं आहे. ज्याला पण कुठेतरी आपलं देशाचं भवितव्य त्यांच्याकडे आपण सोपवलेलं आहे, तर युवकांना त्यांनी रोजगार दिला पाहिजे आणि जो हा सरकारने दिलेला शब्द आहे, हा शब्द कुठेतरी पाळावा पाहिजे. एवढीच मी विनंती करते. धन्यवाद.